पत्रकार संघाची जुन्नर तालुका आढावा बैठक आणि मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उतूर येथे उत्साहात साजरी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जुन्नर तालुका आढावा बैठक तसेच मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उतूर येथील मोनिका सभागृहात संपन्न झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड आणि सत्य पत्रकारिता करावी असे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. त्याचबरोबर पत्रकारांच्या वाईट वेळेत संघटना भक्कमपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहील असेही त्यांनी बोलताना सांगितले. या आढावा बैठकीमध्ये ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, संजोग काळदंते, सुभाष डोके, भरत अस्वार, राजेश डोके, रवी गजे, नयन डुंबरे, अशोक डेरे, विजय चाळक, मयूर ढोबळे, फैयाज इनामदार, तुषार चिखले, मनोज तांबे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी उतूर येथील पत्रकारांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व पत्रकारांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकारितेच्या मूल्यांना अधोरेखित करणारी ही बैठक प्रेरणादायी ठरली. म्हणून ज्यांनी अनेक वर्षांपासून भूमिका पाहिली असे आमचे महाराजजी अस्वार, माजी तालुकाध्यक्ष राजेशजी डोके, त्याचबरोबर प्रथमपासूनच या संघटनेत त्यांनी आर्थिक सदस्य होते अशोकजी डेरे, त्याचबरोबर या संघामध्ये प्रथमपासूनच असणारे आमचे गडगेजी, सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे माझे सर्व पत्रकार बांधव. खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या माध्यमातून गेले 20-25 वर्षापासून आपण आपल्या हक्कासाठी, आपल्या विचारांची देवाणघेवाण आणि खरं तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे ही कल्पना मांडून आपण या राज्य पत्रकार संघामध्ये राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि या संघटनेची बुलंदतोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते या संघटनेचे विद्यमान राज्य संघटक माननीय संजयजी भोकरे साहेब, त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष माननीय गोविंदराव वाकडे, या संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष म्हणून सोशल मीडियाचे माननीय सिद्धार्थजी भोकरे, त्याचबरोबर प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी, सर्व राज्याचे पदाधिकारी या सर्वांनी विश्वास ठेवून ते माझे प्रदेशाध्यक्ष राजू परोळकर असतील, राजा माने असतील, गोविंद भोरबे असतील, त्याच्यानंतर गणेश जोशी असेल, त्याबरोबर भोकरे साहेब असेल, अशा सर्व प्रदेशाध्यक्षांबरोबर राज्य सचिव म्हणून काम करत असताना मी राज्य सेक्रेटरी आहे हा माझ्यात कोणताही आविर्भाव नाही. प्रथमपासून ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असताना माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या सुखदुःखामध्ये कसं जाता येईल यासाठी या संघटनेचं काम करत असताना आज मला अतिशय आनंद वाटतो. शेवटी म्हणतात इमारतीचा पाया भक्कम असावा लागतो, त्याप्रमाणे तुम्ही माझी जन्मभूमी ही अकोले असती तरी कर्मभूमी माझी ओतूरपासून सुरू झाली. म्हणून आज गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल आणि या सर्व 7 ते 8 राज्यांमध्ये आपण या संघटनेचं कामकाज देत असताना मागील 2 महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये देखील आपण या संघटनेचे हे केले आणि हे सर्व काम करत असताना जर कोणी असेल तर आपण सर्व या संघटनेचे या जुन्नर तालुक्यातील पाईक आहोत. म्हणून या संघटनेचं कामकाज करत असताना आपल्याला आनंद होतो. कारण माझा ओतूरचा पत्रकार, माझा जुन्नरचा पत्रकार जर कोल्हापूरला गेला, कोल्हापूरचा पत्रकार गडचिरोलीला गेला, गडचिरोलीचा पत्रकार मध्य प्रदेशमध्ये गेला, जर काही अडचण आली, काही संघर्ष आला तर त्या ठिकाणी माझे पत्रकार बांधव उभे राहतात आणि ही वज्रमूठ बांधण्याचं काम आपण या पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं. मग यासाठी अनेक जण म्हणतात का संघटनेला कोरोनाच्या काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, त्या काळात देखील आपण कोणत्या संघटनेचा आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे. यासाठी आपण आपल्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने मग प्रत्येक भागामध्ये जे 240 पत्रकारांचा मृत्यू झाला त्या प्रत्येकाला आर्थिक मदत दिली. मग ती मदत किती दिली यापेक्षा ती देण्याची भूमिका परमेश्वराने आपल्याला दिली. मग असे तर अनेक भागामध्ये आहे. माझा डोंगरे नावाचा पत्रकार होता, बरोबर, त्याच्या कुटुंबाला आपण आर्थिक म्हणजे जे आपल्याला आर्थिक मदत करता येईल ती करतोय. पण ती दुःखामध्ये
जर त्या कुटुंबावर जर वेळ प्रसंग आला तर करत असतो. आपण या पत्रकार संघाच्या माध्यमातून ज्या पत्रकाराच्या मुलीचा कन्या लग्न सोहळा असेल तसं आपण 14,370 गॅस कनेक्शन आपण त्या मुलींना दिलेले आहे. या मुलीकडे जाऊन जर खरंच जर दुःखद घटना असेल तर त्या घटनेच्या वेळेस अपघाताच्या वेळेस देखील आपण मदत करण्याचं काम करत असतो. आणि हे सर्व काम करत असताना या संघटनेचे संस्थापक माननीय संजय भोकरे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही देखील माझ्यावर विश्वास ठेवला. मी नेहमी म्हणत असतो, जो चुकत नाही तो माणूस नाही, जो चुकून सुद्धा तो माणूस, जो चुकत नाही तो परमेश्वर. याप्रमाणे पत्रकार आपण जरी असलो तरी आपल्याकडून देखील चुका होत असतात आणि चुका होत असल्यानंतर जो काम करतो त्याच्याकडून चुका होत असतात, जो काम करत नाही त्याच्याकडून चुका होतच नाही. म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात, विचारांची देवाणघेवाण होते, सुख दुःखामध्ये एकमेकाच्या जाण्याचं भाग्य आपल्यासारख्याला प्राप्त होतं. मगाशी मी दादांना बोललो का दर्पण दिन आपण सर्व साजरा करतात, पण मी आज या ठिकाणी सांगतो आणि एक शब्द देतो का आज आपण त्यांनी मराठी दैनिक सुरू केलं, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. आणि आज ते दैनिक सुरू नाही, बरोबर दर्पणकार नाव असतील, पण मी जर तुमच्या सर्वांची जर ताकद असेल तर आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं जे वृत्तपत्र बंद आहे ते राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपण पुन्हा राज्यामध्ये चांगलं चालतं नाही काही करता आलं तर निदान त्यांचं नाव आणि त्यांची हे आपण ते आपल्या राज्य पत्रकार संघाचं मुखपत्र दर्पणकार बाळशास्त्री बनवू आणि पुढील वर्षी आपण त्यांच्या मायभूमी, त्यांच्या गावात, त्यांच्या मी नागपूर माझे काही पत्रकार आपल्या बांधवते जाऊन त्या दिवशी हे करतात, त्यांच्या पुतळ्याला पण पुढच्या वर्षी आपण सर्व त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांचा एक दिवसाचा चांगला कार्यक्रम करू पत्रकार दिनाचा. त्या ठिकाणी चांगले पुरस्कार राज्यातील पत्रकारांना देऊ आणि त्या ठिकाणीच आपण पत्रकार दिन साजरा करू. कारण शेवटी मी मगाशीच सांगितलं का जिथं पिकतं तिथं विकत नाही. दर्पणकारांचा दर्पण दिन संपूर्ण राज्यभरात सगळीकडे साजरा होतो, पण त्यांच्या जन्मगावात त्यांच्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी व्हावा ही माझी अपेक्षा आहे आणि आपण नक्कीच तो प्रयत्न करू आणि तो यशस्वी होईल हे मला पूर्ण खात्री आहे. कारण शेवटी कोणीतरी लीड घेतलं पाहिजे आणि ते लीड आपण नक्की घेऊ.